गाइस, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. तर सकाळचे वाजल्यात 5:30 वाजलेत आणि आजची तारीख आहे 24. सो तर आज आहे माझा बर्थडे. तर आज व्लॉग बनवायची इच्छा नव्हती, तर कारण की श्रुतिका पण जासईला आहे, बच्चू पण आपली जासईला आहे आणि मम्मी पप्पा पण बाहेर फिरायला गेलेत. बट अनफॉर्च्युनेटली ऑल ऑफ सडन एक प्लॅन झाला शिर्डीला जायचा. तर परेश वगैरे यांना मी फोन केला की कालच झाला की जायचं का, पण असं तसं ऑन द स्पॉट झालं सगळं आणि मग ठरवलं की बाबा चला मग शिर्डीला जाऊ. कारण की आज मी तसं काय प्लॅन नव्हता कुठं बाहेर जायचा, कारण की अधिक मास पण चालू आहे. तर मग रेस्टॉरंटला व्हेज मग विचार केला की म्हणजे अधिक मास संपल्यानंतरच काय ती पार्टी करूया. तर आत्ता मी परेश संचा वेट करतो आहे, कारण की परेश, अमित, शेलके, अक्षय हे सगळे तिकडनंच डायरेक्ट इथं मला पिकअप करायला येतात. आता निकेतन बोलतोय की परेश आली म्हणजे खाली आली असतील ते. आता आली का? तो चला आता आम्ही निघतो घरातून. सगळं काय बंद करून गरम झालं. मंदिरात जायचं होतं मला, मंदिरात नाही गेलो. तर बघू खाली जाता निघतात मंदिरात जातो. बऱ्याच पण आलेत, वेट करतायत. धन्यवाद. थँक्यू सो मच. हॅपी बर्थडे बाई. थँक्यू. चला मी फक्त मंदिरातनं जाऊन येतो आणि निघू आपण. काय बिस्को का कुठला देतो? बिस्को. हा केक आणला काल रात्री, आम्ही केक कापला तो. काल रात्री कापला भाऊ. तो पण यानेच खायला असेल. मीच खाल्लंय तो एक बाईट बस. आणि तो केक चांगला नव्हता. तो आता तो कोण बोलला? हा बोल. यो बोलला रे, तू बोलतो खावा आता चांगला. वे टू शिर्डी. तर आत्ताच आम्ही भिवंडी क्रॉस केला आणि फ्युलअप करण्यासाठी थांबलो पेट्रोल पंपवरती. तर घरातनं निघता सकाळी 5:30 वाजले. 5 वाजता निघत होता. अर्धा तास थोडासा उशीर झाला, बट काय हरकत नाही, अर्धा तास चालतो आमच्यासाठी चालतो. कारण की दरवेळी आम्ही 1-1.5 तास लेटच असतो कुठं जायला, बट आता लवकर चाललो. फ्युलअप होत आलं ऑलमोस्ट. मी काय बोलतो ऐक ना, काय पाहिजे असेल तर इथं खाल्ली ये खायला, मग उतरा तर विचारत बघा का जाऊन. नाश्ता केला ना, नाश्ता करण्यासाठी थांबणं आहे. बघू आता काय बघतं रे. खायला तुम्हाला खायला विचार, तुम्ही इथं गाड्यांच्या हे बघायला आल्या, कवर बघतायत चावीचे. का हे टाइमपास बघा, काहीतरी गाडीत खायला गेला. हे काय त्याच्याने पूर्ण हे होतं रे. काय घेऊ मग? चीज बॉल. चकल्या बिकल्या घे. हे जर बघ ही चकली बिकली घ्या. शेट यार, गोड कमी खात जा काय अक्षय. अरे हे कधी घेतलं नवीन? तो बाप झालाय, त्याला काही चालेल. मखाना घे, मखाना. परत तो बघ. इम्पोर्टेड कुकीज वाला हे भेटवा हाइड अँड सीक. हाइड अँड सीक कुकी मध्ये. गोड नसतं वाटतं. नाही भाई गोड. हे घे. तू बोलला चालतं. हे घे भाई, हे लय भाई ओपी लागतात. हाइड अँड सीक हे लय भारी लागतात. बिस्किट. हे भेटवा बेस्ट ऍक्टर इन सपोर्टिंग रोल. ऍक्टर गोस्ट. वी कॅन ट्राय जिंजम ऑल्सो ना. हे बघ आपण काय घेतलेला केक. बिस्कोप. वी कॅन ट्राय सम बिस्कॉफ ऑल्सो ना बेबी. काय एवढं घेतलं? एवढं 2-3 हे घ्यायचेत का डार्क पेन? नको आता आपलं खायचं देते, एवढं कसं घेते? हे येतं राहते. नाही भेटत. तर 7 वाजल्यात करेक्ट.
आणि आता इकडनं आम्ही थोडाफार चाटरबरा घेतला जरा गाडीत बस खायला ट्रॅव्हलिंगमध्ये. पण नाश्ता करायचा इथं काही नाश्ता भेटला नाही. आपल्याकडे मग पिऊ ना आता पहिले नाश्ता बघू कुठे येईल का नाही. नाश्त्यासाठी गाडी थांबू. 7 तर वाजलेत. 76 वाजले. आता पोचता पोचता 7, 8, 9, 10, 11, 10-11 पर्यंत पोचू. ठीक आहे. 2.5 तास दाखवते ए भाऊ येतो मी. हो रे 2.5 तास. मग लवकर पोचू आपण. 7, 8, 9, 9:30, 10 पर्यंत पोचू का. सो तर गाईज आता आम्ही शिर्डीला पोचलो आणि पोचता 9:30 वाजलेत. तर लवकर पोचलो. आता बघूया दर्शनाला किती वेळ लागतो. ते गर्दी खूप आहेत संडे असल्यामुळे. बोलता बोलता कधी शिर्डी आली समजलं नाही. लय लवकर आलो. चप्पल नको घ्यायला कारण की तिथं मोबाईल पण नाही अलाउड आणि चप्पल पण नाही. मग आता तिथं कुठं चप्पल तिकडे फिरवत बसायची त्यापेक्षा मग चप्पल आणि मोबाईल आम्ही गाडीतच ठेवतो. तर कॅमेरा पण आता गाडीचं राहील कारण की लॉक करायला तिथं भेटणार नाही. मागच्याला पण मी शिर्डीला आलो तेव्हा लॉक करायला भेटलं नाही. तर आता आम्ही दर्शन करून जातो. दर्शन झाल्यानंतर मग परत येतो. A few moments later. काहीच दर्शन करून झालंय आणि 10:30 वाजल्यात. तर प्रिन्सीसाठी डॉल पण घेतले. छोटीशी भेटली तर दर्शन होऊन आलो. आता आम्ही गाडीकडे गेलो. गाडी इथेच लावले. सर आता बघू काय प्लॅन तर असं बघूया सिंगापूरला जायचं का काय यायचं कारण की वेळ वाचला पाहिजे. जायचं पण संध्याकाळपर्यंत मला पोचायचं घरी. तर लेट्स तर बघूया काय डिसाईड होतं काय नाही. सगळेजण आता गाडीमध्ये त्यांचे मोबाईल वगैरे कारण की मोबाईल अलाउड नव्हते ना. सो तर 9:30 वाजल्यात आणि आता आम्ही निघतोय शिर्डीवरनं. दर्शन वगैरे झालं आहे. आता सकाळपासून हे मिसल करत आहेत. बघूया आता मिसल इथं कुठं भेटते खायला. मगाशी एक रस्त्यामध्ये होता पॉईंट तिथंच. काय नाव होतं रे मिसलचं? कनिका तू कैलास बोलतोय कनिका बोलतो ना? कनिका होता. कनिका. बघूया. मंदिराची इथं समोरच गाडी लावलेली. इथं मंदिर आहे. दर्शन लगेच घेतल्यानंतर कनिका बोललो. कैलास बोललो. आता जाऊन तिथे थांबू. चला चला. सकाळचा नाश्ता कर की सकाळी आम्ही काहीच नाश्ता केला नाही. मग गाडी पण थांबवलेली पण तिथं लटर चिप्स घेतलं. हां दर्शन एकदम मस्त स्मूथ झाला. टेन्शन नाही. आम्ही म्हणजे आता लाईनीला उभी नाही राहिलो. आम्ही VIP एंट्रीने आतमध्ये गेलो. मग झालं आमचं दर्शन लगेच. मिसल करा तिथं मिसलला आडलं जाते वेळी काय बोलत त्रास दिला होता. मिसल इथंच यायचं होतं ना. आता बघतो मिसल कशी आहे यांची. नसली ना टेस्ट मग सांगतो तुम्हाला. मगाशी इथनं जाता वेळी कुठला आहे कालिका बघितलेला. कालिका मिसल करून चला करायला. मग थोडा पुढं गेलो आम्ही. मिस झाला. बोला ठीक आहे आता बघू याची मिसल कशी आहे. काय भाई वास काय येत आहे दिसत तर नाही मला कोण. हे इथं बसता फॅनच्या खाली आहे कुठनं. चला मग बसा इथं. चला 1 2 अजून कुठे गेला. येऊ ना 3. यांना मिसलच खायची आहे. घ्या मिसल घ्या पहिले. काय पाहिजे एकदा सांगा म्हणजे कन्फर्म. तू काय तुमच्यामधलं मी पहिले टेस्ट करणार. काय मिसळ पाव. मिसळ पाव. एक वडा उचल. एक मसाला डोसा. आल्यानंतर तुम्हाला सांगतो कशी लागते कशी. अरे काय वडा उचल इथं आली तर नाही ना. अशीच येते इकडे. आता वेटिंग आलंय. याला लय माहिती आहे. टेस्ट कर त्या बघा आता कसं लागतं. परत
तिखट आहे, लय तिखट आहे. खाऊ शकतोस भाई, खाऊ शकतोस तू, भारी आहे म्हणजे आहे चांगली. उसळ मिसळ मिसळ गेले तिकडे घ्या निघत. ती कुठली आहे मग ती कुठली होती ते वडा येतात वडा उसळ ही वडा आहे. मिसळ. ही हे काय? मिसळ आहे. तीन मिसळ आहे कडा उसळ अच्छा 3 मिसळ बरं. ही वडा उसळ आहे आणि ही मिसळ आहे. भाई टेस्ट आहे मी. असं एकच असं वडा टाकला आणि त्यात याच्यात शेव टाकले. ठीक आहे, तू काय मागवलं? चांगलं. मी तुमच्यातलं टेस्ट केलं म्हणून आता मी मागवतो पावभाजी मागव. पावभाजी. तो नको बोलतो सकाळ सकाळी पावभाजी बोलतो. पावभाजी कशी भेटली? ते तुम्ही काय घेतले? डोसा. मी सांगू काय सांगू बाई, मिसळ सांगू वडा उसळ सांगू पुरी भाजी सांग. ठीक आहे चला. चटणी काय बोलतो बरं, चटणी ट्राय केली का? कसली आहे ती? या 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 बघ खाऊन बघ ना, काय घे ना थोडंसा, एक माझ्या चॅनलसाठी फक्त थोडं. चांगलं कशा वाटतं? एक ट्राय केलं तुम्ही? मस्त झालं. ही तर दही आहे तो खात नाही करे. हा दही तर नाही खात. काय आला तिखट लागला? 2 मिनिटात ते वडा गरम काढते. ठीक आहे मग मला तू तिखट लागला ना? पाणी बॉटल घे ना फक्त. बोललेलो किती एवढी तिखट आहे, एवढी तिखट आहे. मला पण सेम ठसका लागला. अरे तुला तर तिकट झणझणीत खायची सवय नाही. ठसका लागला. वडापुरचा आहेस तू. सेम मला पण असंच झालं. म्हणून मी हे करत होतो, मी ती घेतली बाईट असं माझं झणकाच लागला. सोलापूरचा आहे हे ना. बघ यो खरा अट्टल यो सोलापूरचा वाटतंय, दणकेबाज खाते. पाणी पाहिजे. पाणी कशाला आता? पाणी लागतं तुला माहिती आहे ना मला. वडा उचल पण पाव घे आला ना मित्रा. निकेतनचा. काय मसाला डोसा? साधा डोसा साधा डोसा हेल्दी. ह्याला काय द्यायचं रे तुम्ही, पाणीच द्यायचं ना पियाला. पाणी पी ना तू. हेल्दी. मसाला डोसा आहे रे तो. मसाला डोसा हेल्दी आहे आणि सकाळी बिस्किट खात होता. नाही मी निघालो चेंज करा रे. 2-4 पीस सांगाला रे फक्त पर्यंत सांगाला. एक पॅकेट अख्खा बसून 2 पॅकेट आहे. मी बोललो मी डाएट करते. मी कधी बोललो की मी गोड नाही खात. 10 minutes later. आमचा सगळ्यांचा नाश्ता करून झालाय, आता निघतोय रिटर्न घरी. चल जाम तिखट होती पण चव होती, चांगली होती, मस्त आहे. हॉटेलचं नाव कालिका, चांगली आहे. मी डायरेक्टली करपे. ऊन खूपच आहे. 11-13 झाले. तर आता आम्ही शिर्डीवरनं निघून जवळपास आम्हाला साधारण 1-1.5 तास झालेला आहे. तर आता आम्ही इगतपुरी घोटीच्या आसपास पोहोचलो. आता घरीच चाललोय, कुठं मध्ये काय थांबलो नाही. आणि आमचं पण जरा गप्पा गोष्टी चालू होतं, डिस्कशन चालू होतं. आता कुठंतरी नेक्स्ट प्लॅन करायचा, कुठंतरी फिरायला जायचा, तेच सगळं चाललंय. कुठं जायचं, काय जायचं. आता बोलता बोलता घोटीला पोहोचलो. येण्यासारखे परत जातानीच परत काय रस्ता दाखवायचं म्हणून काय लॉक केलं नाही. आता डायरेक्टली आम्ही घरीच चालू, तर घरीच भेटूया. सो तर गाईज 3 वाजलेत आणि आम्ही आता घरी पोहोचलोय. तर वरती चाललो सेलिब्रेट करायला. केक नाही कट केला तर आत्ता केक कट करू. चलो आम्ही इथं केक काढलेला. इथं असं डिसाईड झालं की आता बोलतो हॉटेलला जाऊन केक कापू. तुम्ही जेवलो नाही आम्ही, तर विचार चला बाहेर जायचं. परत तो केक पॅक करतो, मग हॉटेलला जाऊन कापू. अजून आता हॉटेल पण डिसाईड नाही कुठं जायचं आहे ते. डिसाईड झालं आहे की आता हायवे ब्रेकला जायचं आहे. सगळेजण खाली गेले, मी पण आता चाललो आहे. हे केक विसरलं, आता मलाच केक न्यायला लागते. तर चला इकडनं हायवे ब्रेकला चाललो. आल्यानंतर प्रिन्सीचा कॉल आलाय. हॅपी बर्थडे डॅडू बोल. हॅपी बर्थडे डॅडू. लवकर या, लवकर या घरी. येतो चला, ठीक आहे. तर आता आम्ही चाललोय हॉटेलला. पहिलेच आपण ठरवायला पाहत असं मला वाटतंय.
घरी यायला पाहिजे किक नसते भेटली आपल्याला किक नाही भेटली याने इकडून टाकले का इकडून टाकले Right, आम्ही लेट कसं घरी गेलो असतो हा इतक्या लवकर तुम्ही कसं आलो कसं आले कॉक्रोच घेता पाणी तर आता आम्ही हायवे ब्रेकला पोहोचलोय पुढे पाठवतो म्हणजे तो जागा बिगा असं थँक्यू माझा खा रे केक जरा असं तर असं तुला कापलाय म्हणे कसं वाटलंय व्हेज आमची पनीर चिल्ली आहे तर आम्ही पनीर चिल्ली मागवले तुमचा नॉनव्हेज तिकडे बटर बोललेलो ना बटर बोला था मला सांग नाही साडेच बोलले ठीक है चलो चलो कोई बात नहीं चिल्ड वेज इकडे आहे ना आपल्याला ले लेंगे हम यहाँ पे दे दो वेज वालों को इज्जत नहीं है ले लो चलो खाली बसू चला आम्ही सुरुवात करतो आमची पनीर चिल्ली आणि रोटी आलेली यांची मुरुम मसलम आणि रोट्या आहेत नमक दो ना चलो थोडीशी भूक लागली जेवून घेतो आणि जेवल्यानंतर मला जासाईला जायचं प्रिन्सूला बड्डे आज आणि भेटणार ना असा म्हणून आता आमचं जेवण करून झालंय आणि आता आम्ही इकडनं निघतोय वाजलेत बॅटरी पण लो झाले माझ्या वॉटरचे 5 वाजायला आलेत तुला काय चला बाय हॅपी बर्थडे भाई थँक्यू बाय बाय आम्ही पण निघतो घरी युटर्न मारून घरी कारण की गोप्रोची बॅटरी आहे लो आणि बॅटरी मी घरी विसरलो तर त्यासाठी घरी चाललो निघतोय चले बऱ्या सो तर आम्ही जासाईला पोचलोय तर आता बघूया पोपलू काय करते ते